छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेचा गुढीपाडवा त्या ठिकाणी सादर होत असतो आणि त्यासाठी आता महापालिकेकडून देखील परवानगी मिळाली आहे. पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून देखील परवानगी मिळाली आहे. आपल्यासोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत. सर, काय सांगाल? दरवर्षी पाडवा साजरा होतो. राज ठाकरे हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी संबोधित करतात. महापालिकेची निवडणूक जवळ येते, कशी प्रकारची तयारी असेल आणि राज ठाकरे काय संबोधित करतील? पाडवा मेळावा आमचा हा काही पारंपरिक मेळावा आहे, दरवर्षी होतो. तो काही निवडणूक आहे म्हणून होत नाही, तो दरवर्षी होतो आणि तो दरवर्षीप्रमाणे मोठ्या जल्लोषात मोठ्या प्रमाणात होईल. उत्स्फूर्त जी गर्दी होते ती होईल, नक्कीच होईल. कारण तो काही फक्त महाराष्ट्र सैनिकांपुरता मेळावा नाही आहे, तो त्याला जनता देखील हजेरी लावते आणि लोकांना एक उत्सुकता असते राजसाहेबांच्या बाबतीत की राजसाहेब काय नेमकं बोलणार आहेत चालू घडामोडीवर, राजकीय परिस्थितीवर, सामाजिक परिस्थितीवर. त्यामुळे त्या उत्सुकता, राज ठाकरे साहेबांची भाषणशैली, हे सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या तर लोकांना तिथे येण्याची आणि प्रत्यक्ष मेळावा शिवाजी पार्कमध्ये येऊन ऐकण्याची उत्सुकता खूप लागलेली असते. त्यामुळे तो मेळावा उत्स्फूर्तपणे साजरा होणार, जल्लोषात, मोठ्या जल्लोषात साजरा होणार आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही परवानग्या असतात, महानगरपालिका असो, पोलीस असो, ट्रॅफिक असो किंवा फायर ब्रिगेड असो, लाऊडस्पीकर असो, संबंधित सगळ्या परवानग्या हा आमच्या हातात आलेल्या आहेत. आपण जर बघितलं, उद्या राज ठाकरे यांचं रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, काय संबोधित करतात? मला वाटतं मागच्या आठवड्यात एक मेळावा झाला आणि उद्याचा जो मेळावा आहे तर मागच्या आठवड्यातल्या मेळाव्यामध्ये उद्याच्या मेळाव्याचे सगळे विषय जे काय असणार हे स्वतः राज ठाकरे साहेबांनी त्या मेळाव्यातच सांगितलेले आहेत. जसं की पक्षामध्ये काही कमिटीज केल्या जातील, त्याच्यामध्ये नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष यांचा समावेश असेल आणि त्या कमिटीज पक्षबांधणी आणि निवडणुकीच्या दृष्टीने त्या मुंबईतल्या त्या विभागात जाऊन काम करतील किंवा पाहतील, चाचपणी करतील. त्याचबरोबर काहीतरी नवीन पद निर्माण केली जातील असं साहेबांनीच सांगितलं होतं. जसं की मुंबई शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष. ह्या सगळ्या त्या मेळाव्यातल्या ज्या काही साहेबांनी संबोधित केलेल्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावर घोषणा होण्याची शक्यता आहे. आपण जर बघितलं, प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेला आणि दुबईचे काही फोटो देखील आता व्हायरल होते. कसं बघता याकडे? मुळात तो पळून गेला नाही ना, पळायला वाव दिला. कारण मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलीस असो, यांच्यावर प्रचंड आमचा विश्वास आहे की त्यांना जर वरून मुभा दिली असती ना तर कोर्टकडला 2 तासात पकडून आतमध्ये टाकला असतं. पण तो सरकारचाच त्याच्या पाठीमागे त्यांना सपोर्ट आहे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पोलीस देखील काही करू शकले नाहीत. जर त्यांच्या कोरटकरांच्या घराला, संपूर्ण घराला पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील कोरटकर घरातून पळून जातात, हे कसं शक्य आहे मला सांगा ना. हा सरकारी वरदहस्त असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. आणि दरम्यानच्या काळी इतका वेळ त्याला दिला गेला की त्यांनी त्या संधीचा गैरफायदा घेऊन पलायन केलं. मग याला सरकारच जबाबदार आहे. आपण जर बघितलं, दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये अभिजात मराठी पुस्तक संमेलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरलेलं. एकीकडे ग्रंथ संमेलन देखील आता धूळ खात पडले. कसं बघताय, काय सांग? हे बघा, मंत्रालय असो, महाराष्ट्रातलं मंत्रालय असो किंवा दिल्लीत, दोन्ही ठिकाणची जी काही वाचनालय आहेत किंवा ग्रंथसंग्रहालय आहेत ही धूळ खात पडलेली आहेत. तिकडे देखील एकही खासदार ढुंकून जात नाही, इकडचाही आमदार तिकडे जाऊन ढुंकून बघत नाही. तर मुळात ह्यांची बुद्धीच धूळ खात पडलेली आहे. तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? आम्ही मराठी भाषेसाठी किंवा मराठी संस्कृतीसाठी, साहित्यासाठी झटतोय. पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे साहेब त्या विषयावर नेहमी व्यक्त होतात आणि झटतात आणि आम्हालाही तसे आदेश असतात. पण दुसरे पक्ष असं करताना दिसत नाही. फक्त निवडणुकीचा मुद्दा म्हणून जर त्याचा वापर होत असेल तर लोकांनी पण ठरवलं पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक आली की असे विषय घेतं असं. आता तर नुकती निवडणूक झाली, तरी देखील आम्ही नेहमीप्रमाणे ग्रंथ महोत्सव घेतलाच ना, पुस्तक महोत्सव घेतलाच ना, आणि दरवर्षी घेतो. ते सातत्य असलं पाहिजे. एखादी गोष्टी ही आपली प्रॉपर्टी आहे. खाजगी प्रॉपर्टी असतेच प्रत्येकाची, पण ही आपली सामाजिक प्रॉपर्टी आहे. ग्रंथसंग्रहालय किंवा साहित्य, आपला हा सगळा ठेवा जो आहे ती आपणच जपली पाहिजे ना, त्याचं जतन आपणच केलं पाहिजे. आणि ती मानसिकता अलीकडच्या राजकारणांमध्ये दिसत नाही.
राज ठाकरे साहेब वगळता बाकीच्यांमध्ये ती दिसत नाही असं मला वाटतंय. शेवटचा प्रश्न आहे, राज ठाकरे यांचा आता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मेळावा होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या त्या ठिकाणी काय घोषणा करू शकतात का? नाही, निवडणूक महानगरपालिकेची कधी होईल हे काही निश्चित नाही आहे, अनिश्चित आहे सगळं. कोणी म्हणतं की ती मेला होईल, तर कोणी म्हणतं ऑक्टोबरला होईल, तर कोणी म्हणतं डायरेक्ट 2026ला फेब्रुवारीमध्ये होईल. ते म्हणते अनिश्चितता आहे, त्यामुळे अशी काही घोषणा होईल असं मला वाटत नाही. नक्कीच हे होते आपल्यासोबत यशवंत किल्लेदार. आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये जो राज ठाकरे यांचा मेळावा होतो आणि तो मोठ्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे अशी त्यांनी माहिती दिली आहे. कॅमेरामन कमलेश डोंगरेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.